मित्रांनो, तरी HTML सीरीजच्या या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण मागे आणखीन व्हिडिओ बनवलेले आहेत HTML विषयी. तर ती तुम्ही पहिल्यांदा आपल्या ज्या प्लेलिस्टमधले व्हिडिओ आहेत ती पहिल्यांदा बघा. कारण ती बघितली तरच तुम्हाला पुढचं सगळं समजेल. नाहीतर काही व्यवस्थित समजणार नाही. त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा मागचे व्हिडिओ रेफर करा. नंतर मग हा व्हिडिओ बघा. ओके. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे HTML विषयी शिकणार आहे. HTML मध्ये आपण एलिमेंट्स आणि ॲट्रिब्यूट म्हणजे नक्की काय असतंय? ओके. आपण सुरू करूया. आपण पहिल्यांदा सुरू करूया एलिमेंट्स. ओके. आता एलिमेंट्स म्हणजे नक्की काय असतंय? ओके. आता एलिमेंट्स म्हणजे आपल्याला समजा स्टार्ट टॅग आहे, क्लोज टॅग आहे आणि त्याच्यामध्ये जो कंटेंट आहे. समजा हा स्टार्ट टॅग पी आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये काहीतरी कंटेंट आहे. धिस इज अ पॅराग्राफ. ओके. तर हा पूर्ण आहे ना, हा इलिमेंट झाला. ओके. म्हणजे याला इलिमेंट म्हणतात. जे स्टार्ट टॅग पासून क्लोज टॅग पर्यंत जे सर्व काय आहे त्याला इलिमेंट्स म्हणतात. म्हणजे पूर्ण इलिमेंट झाला हा. ओके. असं कोणता पण टॅग असून दे त्याला इलिमेंट्स म्हणतो आपण, HTML इलिमेंट. ओके. तर नेक्स्ट आहे म्हणजे ॲट्रिब्यूट. ओके. तर ॲट्रिब्यूट म्हणजे काय आहे तर ॲट्रिब्यूट म्हणजे काय आहे तर समजा एखादा आता जो आपला HTML एलिमेंट्स आहे. ओके. हा HTML एलिमेंट्स आहे. त्याच्याविषयी जी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याला देणार आहे. म्हणजे त्या HTML एलिमेंट्स विषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. लाइक त्याला कोणता कलर आहे, नंतर कोणती त्यानं स्टाईल यूज केली आहे. ओके. त्याच्याविषयी म्हणजे ती सगळं ॲट्रिब्यूट म्हणजे ते आपल्याला ज्या एलिमेंट विषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देते त्याला आपण ॲट्रिब्यूट म्हणतो. एवढं खूप तुम्ही लक्षात ठेवा. ओके. तर आपण प्रॅक्टिकल पण बघणार आहोत. ओके. तर आता आपल्याला ओके आणि ह्याच्यामध्ये आणखीन आपण एक शिकणार आहोत की कमेंट्स. आता आपल्याला समजा हा कोड कमेंट करायचा आहे. ओके. कसा करणार ते पण आज आपण शिकणार आहोत. ओके. तर कमेंटसाठी एकदम सोपं आहे. आपल्याला इथं जायचं सुरुवातीला एक स्टार्ट अँगल ब्रॅकेट द्यायचं, एक्सक्लेमेटरी मार्क द्यायचं, डॅश डॅश इथं पण डॅश डॅश करायचं आणि करायचं. ओके. तर हे झाली कमेंट्स. ओके. कमेंट्स कशी द्यायची ते तुम्हाला समजलंच. आता तुम्हाला कोड आपल्याला सुरू करायचे तर कोड आपण आता शॉर्ट फॉर्म काय कोड घ्यायसाठी तर शिफ्ट आणि एक्सक्लेमेटरी मार्क एंटर करायचं. ओके. एंटर केलं. आता आपल्याला बॉयलर प्लेट कोड आलेला आहे आपल्यापाशी. ह्या बॉयलर प्लेट कोड असते. ओके. हा बाय डिफॉल्ट तुम्ही बाय शिफ्ट एक्सक्लेमेटरी दिलं आणि किंवा तुम्ही जरी टाईप केला माझं असं म्हणणं आहे की तुम्ही टाईपच करावं. कारण पहिल्यापासून शॉर्ट फॉर्म यूज करायचं म्हणजे ते पण नंतर लक्षात राहिलं पाहिजे ना. मग आता आपण काय करायचंय आता आपल्याला पहिल्यांदा एलिमेंट्स म्हणजे आता आपलं पॅराग्राफ. ओके. पॅराग्राफ किंवा कोणता पण टॅग आहे आपला सगळे एलिमेंट्स आहेत. ओके. हा घेतला आपण इथे लिहिलं दिस इज अ पॅराग्राफ. ओके. आता हा आपला झाला एलिमेंट्स. ओके. हा एलिमेंट्स झाला. आता हा एलिमेंट्स आहे. आता ह्या एलिमेंट्सला जर आपल्याला समजा ह्याला कलर द्यायचे किंवा ह्याला मला बोल्ड करायचे तर कसे यूज करणार तर तुम्ही बोल्डसाठी बी म्हणून टॅग आहे तो पण यूज करू शकता. पण मला बोल्ड तसं नाही करायचं. मला दुसरा म्हणजे त्यासाठी ॲट्रिब्यूट यूज करून करायचे बरोबर का. तर जे आपण ॲट्रिब्यूट यूज करणार ना ते कायम आपण जो आपल्या एलिमेंटचा जो ओपनिंग टॅग असतोय त्याच्यामध्येच आपण यूज करणार. ओके. म्हणजे ह्याच्यामध्ये जाणार आपण आणि इथे इथं काय असेल ते आपण ॲट्रिब्यूट कोणतं पण समजा स्टाईल ॲट्रिब्यूट आहे, नंतर HREF ॲट्रिब्यूट आहे, SRC ॲट्रिब्यूट आहे, टायटल ॲट्रिब्यूट आहे. तर समजा मी टायटल ॲट्रिब्यूट यूज करतोय. टायटल मी इथं टाईप करणार. ओके. आणि टायटल नंतर एंटर करायचं आणि समजा मला इथे टायटल द्यायचं आहे काहीतरी तर दिस इज पॅराग्राफ. ओके. तर दिस इज पॅराग्राफसाठी मी काहीतरी एक टायटल देतो. टायटल त्यात फॉर एक्झाम्पल देऊन टाकतो. ओके. दिस इज प्यारा म्हणून देतो नुसतं. ओके. तर मी रन करून बघतो. तर रन केल्यानंतर बघा आता हे जे टायटल आहे ना ते कुठे दिसतंय आपण बघूया. ओके. आता रन विदाउट डिबगिंग केलं. जेव्हा मी कर्सर ह्याच्यावरती होवर करणार आहे तेव्हा तुम्हाला ते टायटल दिसणार आहे.
दिसले काय हे काय प्यारा. तर हे कशासाठी यूज करतात? तर जर आपल्याला समजा एखादं जर आता तुम्हाला इमेज वगैरे दिसते, त्या इमेजवरती तुम्ही जर हे केलं तर तुम्हाला तिथं असं दिसतं बघा, इमेज सोर्स वगैरे असं काहीतरी दिसतं PCCI. जर तुम्ही क्रिकेटच्या वगैरे आर्टिकल वगैरे वाचत असतात किंवा कुठले पण दुसरे आर्टिकल वाचत असतात, तर ते तुम्हाला तसं दिसतं. ओके. तर त्यासाठी टायटल यूज करतात. ओके. ॲट्रिब्यूट म्हणजे नक्की काय समजलं ना, ते कुठं द्यायचं? ओके. आता समजा मला ॲट्रिब्यूट आणखीन भरपूर ॲट्रिब्यूट आहेत. ओके. आता समजा मला ह्याला स्टाईल द्यायची, तर स्टाईल म्हणून एक ॲट्रिब्यूट येतं. ओके. स्टाईल म्हणून पण एक ॲट्रिब्यूट येतं. ओके. मग स्टाईलमध्ये तर समजा तुम्हाला इथं कलर द्यायचा आहे ह्याला, तर कलर कलर म्हणून येतं. ओके. कलरमध्ये तुम्हाला कोणता कलर द्यायचा आहे, ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. ओके. बघू पण शकता. ह्याला हा कलर बघू. ओके. तर अशा प्रकारे आपण ॲट्रिब्यूट वगैरे तर तुम्हाला समजलं असेल. आता समजा की आता समजा तुम्हाला एक अँकर टॅग म्हणून एक अँकर टॅग येतं. जर तुम्हाला लिंकिंग करायचं असेल, म्हणजे एका वेबसाईटचं किंवा पेजचं वगैरे, तर त्यासाठी तुम्ही अँकर टॅग यूज करता. तर अँकर टॅगमध्ये पण एक ॲट्रिब्यूट येतं HREF. ओके. HREF. इथं आपण लिंक टाकू शकतो. आता समजा तुम्हाला HT HTTPS. ओके. तुम्ही लिंक टाकू शकता इथं. तुम्हाला आता कुठं जायचं तर मी www.google.com. ओके. आणि मी इथं टाकतो आता क्लिक मी करतो. ओके. क्लिक मी. ओके. कंट्रोल सेव्ह करतो. मी रन करतो. मग स्टॉप डिबगिंग करूया. नंतर रन विदाउट डिबगिंग करूया. तर इथं तुम्हाला ते क्लिक मिळते. ओके. जेव्हा तुम्ही क्लिक करणार तेव्हा तुम्ही गुगलच्या पेजला रिडायरेक्ट होणार. ओके. तर ह्याच्या अशा प्रकारे ह्याचा यूज करतो आपण जे जे ॲट्रिब्यूट्स वगैरे आहेत त्याचा. त्यानंतर अशी बरीच ॲट्रिब्यूट आहेत. जे आपण आता पुढे जसं-जसं आपण जाऊ तसं आपण बघू शकेल. अशी बरीच ॲट्रिब्यूट आहेत. आता आपण HREF बघितलं, स्टाईल बघितलं, नंतर आपलं टायटल बघितलं. ओके. अशी बरीच आहेत. आता जर तुम्ही इमेज वगैरे घ्यायची असेल तर तुम्हाला IMGमध्ये आणखीन SRC म्हणून ॲट्रिब्यूट येतं, अल्ट म्हणून ॲट्रिब्यूट येतं, विड्थ म्हणून येतं, हाईट म्हणून येतं. अशी बरीच ॲट्रिब्यूट येतात. ओके. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ओके. तर आपली व्हिडिओ कशी वाटतायत ती आपल्याला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या व्हिडिओजनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके. आणखी तुम्हाला कोणता नवीन कोर्स जरी कोणता हवा असेल मराठीमध्ये, तर तो सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ओके. तर धन्यवाद.